नाशिकच्या नांदगाव शहरामधील पोस्ट ऑफिस समोर उभा असलेल्या एका ट्रकमध्ये रुका सर्प जातीचा दुर्मिळ साप आढळलाय। सर्पमित्र गणेश देशमुख यांनी हा बिनविषारी रुका सर्प असल्याची ओळख पटवून सुरक्षितरित्या त्याला बाहेर काढून जमा झालेल्या नागरिकांना सापाबद्दल माहिती दिली। हा साप पूर्णपणे बिनविषारी असून झाडावर राहतो। खूप चपळ असल्यामुळे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अलगदपणे जाऊ शकतो। त्यामुळे काही ठिकाणी त्याला उडता साप देखील म्हटलं जातं। कोणत्याही वन्यजीव अथवा साप आढळल्यास त्यांना मारू नका। सर्पमित्र आणि काही संस्थांमार्फत त्यांना पुन्हा निसर्गात पोहोचवून निसर्ग वाचवा असं आवाहन सर्पमित्र गणेश देशमुख यांनी नागरिकांना केलं आहे। मी सर्पमित्र हा साप आपल्याला एका ट्रकमध्ये आढळला होता। हा ट्रकच्या कॅबिनमध्ये जाऊन बसलेला होता। हा रुका जातीचा साप असून याला ब्रॉन्झ बॅक ट्री स्नेक म्हणतात। हा पूर्णपणे बिनविषारी असून हा बऱ्यापैकी असं वाटतं लोकांना का हा एका झाडावर दुसऱ्या झाडावर जातो त्यावेळेस हा उडतो काय, पण हा बारीक असल्यामुळं आणि याला स्पीड जास्त असल्यामुळं हा एका झाडावर दुसऱ्या झाडावर सहज जाऊ शकतो। तर लोकांना वाटतं का हा उडणारा साप आहे, हा पूर्णपणे अंधश्रद्धा आहे। हा बारीक असल्यामुळे एका झाडावर दुसऱ्या झाडावर जायला याला एकदम स्पीडने हा जाऊ शकतो। तर लोकांना वाटतं हा उडतोय का काय, तर ही पूर्णपणे अंधश्रद्धा आहे। आणि हा साप एकदम बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हा दुर्मिळ प्रकारचा साप आहे। तर आपल्याकडं हा कमीत कमी आता समजा दोन वेळेस आढळला असेल, पण हा बाकीच ठिकाणी एकदम दुर्मिळ असून लोकांना बऱ्याचशा याच्याबद्दल अंधश्रद्धा आहे।